आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। बघ ना केवढी ताकद आहे माझ्याकडे आज, पण मी काय करू शकत नाही। मी एवढी ताकद असूनही माझ्या बहिणीला नाही आणू शकत, म्हणून राग येतो मला माझाच। सगळं करू शकते पण मी माझ्या बहिणीला नाही आणू शकत। काय करू ह्या आयुष्यात? तिच्याशिवाय आयुष्य आहे का? तर कोणासाठी जगायचं? आता नाही, हे गोडधोड खावंसं नाही वाटत म्हणून नाही खाते मी गोडधोड। नाही, मी समजू शकते। जीवाभावाचा माणूस गेल्यानंतर काय त्रास होतो ना याचा चांगलाच अनुभव आहे मला। माझ्या लहानपणीच माझे वडील मी गमावले, त्यानंतर माझी जीवाभावाची मैत्रीण मला सोडून गेली। माझ्या मैत्रिणीचा तर समोर अपघात झाला, माझ्या समोर। मला माहिती होतं आपण तिला वाचवू शकतो, पण नाही वाचवू शकले। तुमच्या बहिणीला काय झालं होतं? म्हणजे काही गंभीर आजार की अपघातामुळे मृत्यू? नाही, ती चुकली। जीवाच्या आकांताने तिला सांगत राहिले, बाई ग संयमाने राहा, संयमाने राहा, नाही राहिली ती। झालं, सॉरी, पण मला नाही कळालं, म्हणजे नेमकं काय घडलं होतं? ही खूप लांब स्टोरी आहे, कधीतरी निवांत भेट, मला सांगेन मी तुला। आता झोप, मी पण झोपते। गुड नाईट। माई, माई मला असं वाटतंय की हे बघा, गेलेला माणूस काही परत येत नाही, पण त्याची निराशा तुम्ही अन्नावर नका काढू। 2 घास खाऊन घ्या आणि मग झोपा प्लीज। आज मला उपवास आहे असं समजते मी। गुड नाईट। सुंदरी, माझ्या साहेबला मारलेस तू। ज्या दिवशी तुला पूर्ण उद्ध्वस्त करेन त्याच दिवशी तोंड गोड करेन। येते का सुंदरी? तुम्हाला काय वाटलं मला पकडलं म्हणजे सगळं थांबणार, सगळं संपलं? काही थांबणार नाही। मी तर फक्त मुखवटा आहे हो। या सगळ्यांमागचा खरा चेहरा यागळा आहे जो तुम्हाला कधी दिसणार नाही। आता ती येणार आणि प्रत्येक गोष्टीचा बदला घेणार। माई अक्का,